नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप छोट्याशा आणि कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे सतत थकवा येणे, आळस येणे, अंग जड होणे, कुठल्याही कामामध्ये उत्साह न वाटणे. या सगळ्या गोष्टींची कारणं काय आहेत आणि त्यासाठी करावे लागणारे छोटे छोटे उपाय कुठले आहेत, आहारामध्ये आपण कुठले बदल केले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळं जर तुम्हाला असा प्रॉब्लेम होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप युजफुल असा होणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. आपले एनर्जी लेवल्स कमी होणं किंवा सतत येणारा थकवा हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे आणि त्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं. म्हणूनच सगळ्यात आधी आपण समजून घेऊया त्यामागची कारणं कुठली कुठली आहेत. नंबर 1 आणि पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे अपूर्ण झोप किंवा पुअर क्वालिटी स्लीप. झोप जर तुमची व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे दिवसभर तुम्हाला थकवा, अनुत्साह किंवा अंग जड होणे यासारखे प्रॉब्लेम नक्कीच जाणवू शकतात. आपल्या शरीराचं त्याचं स्वतःचं असं एक सायकल आहे, त्याच्या अंतर्गत कामांचं एक सायकल आहे आणि जर आपल्या झोपेची क्वालिटी चांगली नसेल किंवा आपली झोप व्यवस्थित पूर्ण होत नसेल तर त्यामुळं हे जे सर्कॅडियन सायकल आहे आपल्या शरीराचं ते डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे आपल्याला थकवा किंवा आळस हा जाणवू शकतो. आता पाहूयात नंबर 2 आणि दुसरं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे डिहायड्रेशन. पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामधलं कमी होणे. पाणी हा आपल्या शरीरामधला एक खूप महत्त्वाचा घटक आहे. पाणी आपल्या शरीरामधले टॉक्झिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करत असतं. आपल्या शरीरामधले न्यूट्रिएंट्स जे आहेत म्हणजेच पोषक घटक जे आहेत ते वाहून नेण्यामध्ये पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो. पाण्याचं कमी प्रमाण हे आपल्याला इरिटेबल, क्रँकी आणि टायर्ड फील करवत असतं. ऊर्जेचं प्रमाण त्यामुळे कमी होत असतं. आपल्याला आपले एनर्जी लेवल्स कमी जाणवत असतात. म्हणूनच आपले एनर्जी लेवल्स मेंटेन ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे ॲनेमिया. शरीरामध्ये लोहाचं प्रमाण जर कमी असेल तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला एनर्जी लेवल्स आपले कमी जाणवतात, थकवा जाणवतो, उत्साह जाणवत नाही, अंग जड झाले असं फिलिंग येतं. कारण आपल्या शरीरामध्ये प्राणवायू वाहून नेण्यासाठी आपल्याला लोहाची गरज भासत असते. शरीरामध्ये लोहाचं म्हणजेच आयर्नचं प्रमाण कमी असल्यामुळं पेशींना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. बऱ्याच वेळेला ज्या स्त्रियांना पिरियड्सच्या वेळेला खूप जास्त ब्लिडिंग होतं अशा स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम खूप कॉमनली दिसून येतो. किंवा ज्या स्त्रिया किंवा जे लोक आहारामध्ये पुरेसे आयर्नयुक्त पदार्थ घेत नाहीत त्यांच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. जर तुम्हाला ॲनिमिया असेल तर अशा वेळेला पूर्ण दिवसभरामध्ये आपण कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने मग औषधोपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता पाहूयात नंबर 4 आणि चौथं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. म्हणजेच पोषक तत्वांची कमतरता जर असेल म्हणजे तुमचा आहार जर परिपूर्ण नसेल, समतोल नसेल तर अशा वेळेला पोषक तत्वांची कमतरता आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळं असे त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला ही जी कंडिशन आहे त्याला डाएट फटीग असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या आहारामध्ये संपूर्ण धान्यांचा समावेश असायला हवा. म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स यासारख्या गोष्टी असायला हव्यात. फळं आणि भाज्या आपण नियमितपणे घ्यायला हवेत. नट्स आणि सीड्स याचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळं बरेचसे त्रास होण्याची शक्यता असते. जसं की आयर्न डेफिशियन्सी किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी, बऱ्याच वेळेला व्हिटॅमिन बीची डेफिशियन्सी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे अंडरलाईंग मेडिकल कंडिशन्स. म्हणजे तुम्हाला काही प्रकारचे आजार जर असतील तर त्यामुळं सुद्धा आपल्याला थकवा किंवा अंग जड होणे या गोष्टी जाणवू शकतात. आता या गोष्टींमध्ये थायरॉईडसारखे आजार आहेत किंवा हॉर्मोनल इश्यूज आहेत.
किंवा ओव्हरवेट असणं, अंडरवेट असणं यासारख्या गोष्टी, अँक्झायटी, डिप्रेशन किंवा सिव्हिअर मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक तणाव जर खूप जास्त प्रमाणात असेल तरीसुद्धा आपल्याला असे त्रास होऊ शकतात. आता ही झाली त्याची कारणं. आता पाहूयात त्यासाठीचे 7 छोटे छोटे उपाय जे प्रत्येकजण करू शकेल असे आहेत. नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे. पाणी भरपूर प्रमाणात पिल्यामुळं आपला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स व्यवस्थित प्रकारे राखला जातो आणि त्यामुळं आपले एनर्जी लेवल्स चांगल्या प्रकारे मेंटेन होण्यासाठी मदत होते. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश घेणे. दररोज कमीत कमी 20 मिनिटांसाठी तरी आपण आपल्या त्वचेवरती सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घेतली पाहिजे. व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशामधून मिळतं आणि व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळं म्हणजे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं आपल्याला मसल वीकनेस जाणवू शकतो किंवा मसल्समध्ये होणारे पेन्स जाणवू शकतात. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये जर व्यवस्थित प्रमाणात असेल तर कॅल्शियमसुद्धा व्यवस्थित प्रकारे आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी किंवा त्याचं अभिशोषण होण्यासाठी मदत मिळत असते. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असेल, आयर्नची कमतरता असेल तर अशा वेळेला त्या गोष्टी करेक्ट करून घेण्याकडे अगदी प्रायोरिटीने लक्ष द्यायला हवं. यासाठी आपल्या आहारामध्ये आपण बदल करायला हवेत आणि त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. चौथा महत्त्वाचा उपाय आणि तो म्हणजे एक्सरसाइज करणे. एक्सरसाइज हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. जे लोक ओव्हरवेट आहेत त्यांच्यासाठी तर आहेच, पण ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा कमी आहे अशा लोकांनी सुद्धा नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे आपलं मसल मास चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे मेंटेन होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या ओव्हरऑल हेल्थमध्ये होत असतो. अगदी 15 मिनिटांसाठी जरी तुम्ही व्यायाम नियमितपणे करायला सुरुवात केलीत तरीसुद्धा त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला आपल्या हेल्थवरती दिसायला सुरुवात होते. रक्तप्रवाह सुधारतो, आपला स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो, आपले एनर्जी लेवल्स त्यामुळं वाढायला मदत होते. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वा महत्त्वाचा उपाय. तो म्हणजे तुम्हाला जर रात्री व्यवस्थित झोप येत नसेल आणि तुम्ही दुपारी झोपत असाल तर अशा वेळेला तुम्हाला शक्यतो दुपारची झोप टाळायला हवी. दुपारची झोप आपल्या हेल्थवरती काय परिणाम करते, आपल्या वेट लॉसमध्ये त्याचं काय महत्त्व आहे, दुपारची झोप योग्य आहे की अयोग्य आहे यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. त्याचबरोबर शांत झोप येण्यासाठी आपण काय करायला हवं, कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी यासाठी सुद्धा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. या दोन्ही व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर झोपेच्या काही ना काही तुमच्या तक्रारी असतील तर नक्की ते व्हिडिओ तुम्ही पहा. खूप युजफुल, खूप इन्फॉर्मेटिव्ह असे ते व्हिडिओज आहेत. आता पाहूयात नंबर 6 आणि 6वा महत्त्वाचा उपाय. जर तुम्हाला एक्स्ट्रीम लॅक ऑफ एनर्जी जाणवत असेल म्हणजे खूपच दमल्यासारखं होत आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला व्हिटॅमिन्सचे सप्लिमेंट्ससुद्धा घेता येतात. व्हिटॅमिन बीचे सप्लिमेंट्स घेणं अशा वेळेला युजफुल ठरू शकतं. व्हिटॅमिन बीचा जो ग्रुप आहे तो आपल्या नर्वस सिस्टमवरती खूप चांगल्या प्रकारे काम करत असतो. आपल्या शरीराचे जे एनर्जी प्रोडक्शन प्रोसेस आहे त्यामधला हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. आता पाहूयात नंबर 7 आणि 7वा महत्त्वाचा उपाय आणि तो म्हणजे अशा वेळेला आपण आपल्या आहारामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी घ्यायला हव्यात ते पाहूयात. 2 खारीक, 5 ते 6 मनुके, 4 बदाम, 2 अक्रोड आणि 2 खारीक या सगळ्या गोष्टी आपल्याला रात्री दुधामध्ये भिजत घालायच्या आहेत आणि सकाळी या सगळ्या गोष्टी आपल्याला खायला हव्यात. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये नियमितपणे कोंडायुक्त धान्य, हिरव्या भाज्या, लिंबूवर्गीय फळं, बीट, खजूर, काळे मनुके, टोमॅटो यासारख्या गोष्टींचा नियमितपणे समावेश करायला हवा. या सगळ्या गोष्टी आपल्याला आपले एनर्जी लेवल्स मेंटेन करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करणाऱ्या आहेत. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती सायंटिफिक वेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.